नमस्कार. शिवजयंतीनिमित्त आपण एक प्रसंग बघणार आहोत. जावळीचा विजय. धैर्य, बुद्धी आणि रणनीती. चला तर मग बघूया. सह्याद्रीच्या कुशीत दडलेली ती जावळी. दाट अरण्य, उंच कडे, खोल दऱ्या आणि काळजाचा ठोका चुकवणारी शांतता. त्या जंगलात पाऊल टाकलं की माणूस हरवायचा. आणि त्या जावळीवर राज्य करत होता एक गर्विष्ठ सरदार, चंद्रराव मोरे. त्याचा अहंकार इतका की तो स्वतःला सह्याद्रीचाच राजा समजू लागला. पण त्याला ठाऊक नव्हतं की सह्याद्रीच्या छातीत खरा सिंह जन्माला आला आहे. स्वराज्य विस्तारत होतं, पण जावळीचा प्रदेश म्हणजे एक काटा होता. धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा, पण मोऱ्यांच्या ताब्यात. वारंवार चेतावणी देऊनही चंद्रराव मोरे शिवरायांचा अपमान करू लागला. संदेशावर संदेश गेले, पण उत्तरात अवहेलना. तेव्हा ठरलं, आता शब्द नाहीत, कृतीच बोलणार. आणि मग सह्याद्रीतून वाऱ्यासारखा संदेश पसरला. छत्रपती शिवाजी महाराज स्वतः जावळीच्या मोहिमेवर निघाले. जावळीचं जंगल म्हणजे रणांगणासाठी तयार केलेली सापळ्यांची भूमी. प्रत्येक झाडामागे धोका, प्रत्येक दरीत लपलेली सावली. पण शिवरायांचे मावळे त्या जंगलाचेच पुत्र होते. त्यांनी रात्रीच्या अंधारात शांतपणे श्वास रोखून पुढे सरकायला सुरुवात केली. तलवारी म्यानातून हळूच बाहेर आल्या आणि पहाटेच्या आधीच जावळीच्या किल्ल्याभोवती स्वराज्याची सावली पसरली. चंद्रराव मोरेला वाटलं होतं की जावळी अभेद्य आहे, पण अचानक हर हर महादेवचा नाद घुमला आणि जंगल तणाणून गेलं. मोऱ्यांचे सैनिक गोंधळले. कुठून हल्ला होतोय, कोण कुठे आहे, काहीच समजेनासं झालं. शिवरायांनी गनिमी काव्याची अशी चाल खेळली की मोऱ्यांची फौज विखुरली. मोरे संतापाने रणांगणात उतरला. त्याच्या डोळ्यात राग होता, पण समोर उभा होता स्वराज्याचा ध्येय वेडा राजा. शिवरायांचा प्रत्येक वार अचूक, प्रत्येक चाल विचारपूर्वक. मोऱ्यांचा अहंकार डळमळू लागला. त्यांच्या बालेकिल्ल्यातच त्यांना घेरलं गेलं. क्षणोक्षणी मोऱ्यांची ताकद कमी पडत होती, कमी होत गेली होती. अखेर जावळीचा गर्व कोसळला. चंद्रराव मोरे पराभूत झाला आणि सह्याद्रीने जणू दीर्घ श्वास सोडला. कारण आता जावळी स्वराज्याच्या ध्वजाखाली आली होती. आणि हा विजय फक्त एका सरदाराचा पराभव नव्हता, तर हा होता स्वराज्याच्या मार्गातील मोठा अडथळा दूर होण्याचा क्षण. जावळी मिळाली आणि सह्याद्रीच्या कुशीत स्वराज्याची पकड अधिक मजबूत झाली. आणि याच जावळीच्या डोंगर रांगांमध्ये पुढे उभा राहिला एक अभेद्य गड, प्रतापगड, जो पुढे इतिहासातील अनेक निर्णायक घटनांचा साक्षीदार ठरला. जावळीचा विजय म्हणजे धैर्य, मुत्सद्देगिरी आणि गनिमी काव्याचा संगम. शिवरायांनी दाखवून दिलं, अहंकार कितीही उंच असला तरी स्वराज्याच्या ध्येयापुढे तो टिकत नाही. सह्याद्री आजही कुजबुजतो. त्या रात्रीचा रणघोष, त्या तलवारींची चमक आणि जावळी जिंकणाऱ्या त्या सिंहाची पावलं. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.